सोयी सुविधा दिसतच नाही काही कसल्याही प्रकारचा. हा, काही सोयी सुविधा नाही आहे. आणि असं आता पावसाळीचं आहे म्हणून तुम्ही आता भात लावणार आणि मग भेंडी लावणार, मग कसलंही पाणीचं असं कसं होऊ शकतं? भेंडी लागतो ते हा. म्हणजे प्रायव्हेट पाण्याने ते पण आता 1 किलो बी लावलं भेंडीचं तर त्याचं 2,500 ते 3,000 रुपये अच्छा. 1 किलोचे घेतात. हा हा. असं 3-4 किलो लावले तर तसे त्याचे पैसे. पिण्याचं तर पाणी नाहीच आम्हाला. पाणी पिण्याचं नाही. आणि किती बोर किती मारलेला गावात? बोर आता 2 गावामध्ये आहेत. हा. त्यांचंच लोक पाणी घेतात विकत, ती पण विकत, कारण ते प्रायव्हेट आहे. पण किती बोर आहे गावात? काही त्यांना पाणी लागत नाही. नाही, पण तरी असेल ना काही. किती किती असेल बोरवेल तरी? सध्या 2 तर चालू आहे. 2 तर चालू. पण एवढा नदी बाजूला असून सुद्धा ते टँक दिसतोय पाणी पुरवठ्याचा. कसलं? कुठे कुठे तो समोर पण तो अजून चालू कुठे कुठे दिसते तुला? जलजीवन अच्छा, ती मोठी. हा, जलजीवनची. ते कुठून जलजीवन मधून केलंय का? हा हा. हा, मग त्याचं अजून चालू नाही. अजून चालू नाही. कधी झालंय ते होऊन? हा, वर्ष झालंय. पण तरी काय नाही आहे जलजीवनचा. पण जलजीवनचा उपयोग नाही, आपला वॉटर सॉइल अँड वॉटरचा उपयोग नाही, पाटबंधारेचा उपयोग नाही, कृषीचा उपयोग नाही. मग कसले उपयोग आहे इथे? हां, गावाकडे कधी कोणी येऊन बघत नाही का? तहसीलदार वगैरे किंवा बीडीओला तर बघायला पाहिजे ना ह्या सगळ्या गोष्टी. वेलोली आणखीन कुठला ग्रामपंचायत? वेलोली आहे. हां, आणखीन ग्रुप ग्रामपंचायत आहे की वेलोली ग्रामपंचायत? कुठला आहे आता? हा लिंगायत पाडा आहे. कुठला? लिंगायत पाडा. आणखीन ती वेलवली. हा, वेलोली. आता या वाड्या याच्यावर म्हणजे 12 वाड्या आहेत. 12 वाडे आहेत. म्हणजे टोटल हे किती असेल लोकसंख्या? आता प्रत्येक गावामध्ये, आता आमच्या गावामध्ये 700-800 700-800 म्हणजे किती असेल मग? किती बोला? 12 बोलला ना असं? किती 700-800 गावात किती? 12 वाड्या. 12 वाड्या. मग 700 1200. मग ग्रामपंचायतला आहेत ना. हां, म्हणजे किती झाले टोटल लोकसंख्या मग? 700-800 5,000 रुपये. 5,000 ना. पण तरी काय सोयी सुविधा नाही बोल. म्हणजे काय आहे? मला जरा ते जे इकडचे जे सॉइल अँड कॉन्झर्वेशनचे आहे ना त्यांचा नंबर दे जरा, मग आपण आता बोलू त्यांच्याशी. आदिवासी असल्यामुळे ग्रामपंचायत मोठी आहे. हां, जरा नंबर दे मला. हां, चलो. ही अशी परिस्थिती आपल्या, जर आपण मुंबईच्या जवळ आहोत. हां, मग महाराष्ट्रामध्ये इंटिरियरमध्ये वगैरे काय होत असणार. आणि मला जे समजलं आहे ना, पाणी वापर संस्था तिथेच आहे जिथे जिथे हे म्हणजे खूप टंचाईचं आहे, त्यांनी बरोबर करून ठेवलं. पण इथे कशा ह्या पाणी असतात म्हणून कोणाला काही पडलं नाही असं म्हणतायत. पण आता जे आपण परिस्थिती बघतोय ती परिस्थिती तर वेगळंच दिसते. बिचारे इथे जेवण वगैरे आणून खाऊन पिऊन सगळं हे काम करत असतात नाही. हां, नाही म्हणजे परिस्थिती विकट आहे हो. हां, आता जे आपण म्हणत होतो इंटिग्रेटेड अप्रोच, देर इज नो इंटिग्रेटेड अप्रोच ऑल्सो. हां, बिकॉज देर इज नो इंटिग्रेटेड दिस थिंग. आणि परत आयसोलेशनमध्ये ते करून सुद्धा एक सुद्धा डिपार्टमेंट काही मदत देतच नाही आहे, कोणाचाही मदत नाही आहे. सो व्हॉट इज द यूज? काय तुम्हाला ते पाणी वापर संस्थाच्या बद्दल काही माहिती आहे का? पाणी वापर संस्था आपल्या इथे धरण आहे ना. धरण कुठे आहे? धरण नाही आहे, नदी आहे ना. नदी आहे, नदी. हां, कुठली? नाव काय आहे नदीची? काय बोलतायत? खरडला लांब आहे, बरोबर आहे, पण नदी आहे ना आपली. पण आपल्याला का पावसाळीला तर आपल्याला पाणी भेटते हे सगळं करायला, शेती. बाकी वर्षभर भेटतं का पाणी? हां, काय नाही. मग तेव्हा काय करता तुम्ही? अशीच आपली म्हणजे काय करायचं? बाहेर जायचं कुठेतरी कामधंदे शोधायला. हां, पण मग आपण कोणी मदत करत नाही का? आपले ग्रामसेवक ग्रामसभामध्ये किंवा आपला पाणी प्यायला सुद्धा नाही आहे. आणि मग प्यायला पाणी मग कुठून घेता? हां, अच्छा.
अच्छा अच्छा, म्हणजे त्यांच्याकडनं तुम्ही विकत घेताय. आणि जो आता हा शेती करायला पण ते जेव्हा ती पाईपलाईन कोणीतरी प्रायव्हेट घेतली आहे त्यांच्याकडनं पण घेता का? हां हां, म्हणजे प्यायला मग किती, म्हणजे दिवसात असं किती, म्हणजे तुम्हाला खर्च किती येतो मग प्यायला पण विकत घेता तर? पण कसल्याही प्रकारचं कोणी येत नाही तुम्हाला असं मदत करायला वगैरे, म्हणजे हा सांगायला हे आपले कृषी अधिकारी कोणीच येत नाही? काय परिस्थिती, काय 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 हां, अरे बापरे, केलंय कुठे, रोडचा चालू केला का गावातला? पण शेतीतला किंवा पाणीचा कसल्याही प्रकारचा कोणाचा मदत नाहीये. आपण काय म्हणतो हे सॉइल वॉटर इरिगेशनमध्ये असं सिंचन विभाग आहे आपलं सॉइल अँड वॉटर कंझर्वेशन. नाही पण त्यांना मराठीत बोलायला. जलसंधारण. हां 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 हां, जरा जवळ ये ना बाबा, तुमचा आवाज येत नाही ना याच्यात, जरा आवाज येऊ द्या, थोडं जवळ या. हां, म्हणजे खाजगीचा तुम्ही म्हणताय की खाजगीचं ते पाणी जे त्यांनी लाईन घेतलं त्याच्यातलंच तुम्हाला देत आहेत. हां 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 हां, आणि प्यायला किती, बोरवेल किती आहे? बोरवेलचं जे पाणी तुम्हाला दिलं जातं ते किती आहे? हां हां, किती आहे तरी गावात? 2-4 आहे. आणि मग ते पण विकतात पाणी, ते पण विकतात. हां ओके, काय काय होणार मला तू सांग. तुम्ही लोक तर यंग इंजिनियर्स आहात, सॉइल वॉटर कन्झर्वेशनमध्ये आहेत, मग विचार कर. बंधारे बांधू शकतो पण हां, त्यांना बंधाऱ्यांचं पाणी द्या benefit इथे नाही तर तेच तर म्हणते ना, तुम्ही जेव्हा बंधारे पण बांधतात मग कोणासाठी बांधतायत? यांच्यासाठीच ना. यांच्यासाठी जर तुम्ही बंधारे बांधतायत, यांनाच पाणी भेटत नाही, मग काय उपयोग, असं मला विचारायचं आहे. आता सपोज हे जे वेलवली गावासाठी तुम्ही इकडच्या नदीवर नाही बांधत का? नाही, मग इकडचा तू बोलला जो दुसरा जो माणूस आहे ते करत असणार ना. आता सध्या तिथे. हां, नाही पण ही नदीची नाव काय, कुठला नदी म्हणाले हे? कुठली नदी बोलले बाबा? कुठली? कानवी कानवी. कानवी. हां हो हो, मी बघितली आहे खराडा गावामधून कानवी नदी, बरोबर. तर कानवी नदीवर पण 1-2 धरण बांधले आहे ना, त्याच्यावर पण छोटे छोटे बंधारे बांधले आहेत ना? हां, एकच धरण आहे आणि छोटे छोटे बंधारे पण बांधले आहे ना त्याच्यावर. अच्छा, ते पाणी जिरवा, पाणी हे करा म्हणूनच बोलतात, पण तुम्हाला काही त्याची सोयसुविधा नाही आहे. पावसाळी इरिगेशनसाठी. बस बस, हां, मग विचार करा ना. आता मी पाईपलाईन त्यांनी टाकले, कुठून येतं पाणी? पाईपलाईन नदीच्याच घेतली. हा नदी इथून 1 किलोमीटर जाग्यात. हां तिथून लाईनी घेतलेत काही काही खाजगी स्वतः. हां, पण त्यांना पाणी कुठून तरी येतं ना. ते नदीचंच ना, नदीचंच घेतलं त्यांनी म्हणजे असं नदीला म्हणतात. पाणी आहे आपल्या. हो, नदीला आहे ना, उन्हाळी कानवीला पण आहे. नदी आहे, उन्हाळी पण नदी चालू असते. हो, उन्हाळी पण मी आली होती, उन्हाळीमध्येच आले होते. मग आपण कृषी विभागाकडनं पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क डिझाईन करून करू शकतो ते. हां ओके. हां ते लाईन म्हणजे आम्हाला आता ह्यो गाव म्हणजे तंटामुक्त झालाय पाण्यामागा. हां कसा योजना दिल्या, हां पण योजना काही राबल्या नाही ना. हां, कुठली योजना तुम्हाला माहिती आहे का? कुठली योजना आहे? योजना कुठली आहे ते सांगितलंय का तुम्हाला? सांगितलंय. अच्छा, पण राबवत काही नाही. राबवलं नाही म्हणजे त्यांचा पाणीचा आला नाही इकडे प्यायला. हां,
पाणी प्यायलाच नाही तर ते शेतीसाठी काय करणार असं आहे ना. तर ते पण आहे. काय जलजीवन मिशन मग काय करतात मग? जलजीवन मिशनचे कोण आहे तिथे? पाणी पुरवठा विभाग असतो. हां तर ते नंबर जरा घे ना कोणाकडनं, त्यांच्याशी पण आपण आज बोलूया. हां हां गिव मी ऑल द नंबर्स. हां इमिडिएटली मी आता गाडीत बसून पण त्यांच्याशी बोलते.